हे केस वर्क आहे, बरं ह्याचा निकाल व्हायचा आहे. मग बरं. आम्ही जो निकाल देणार त्याच्या आधारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, अपील करायचं, ज्याला नाही निर्णय पहिला अर्ज मान्य नसतो नाही मान्य आहे. त्याच्यावरती असतं. मला एक शंका अशी होती की पहिला जो अर्ज केलेला आहे यांनी तो अर्ज हे झालाय त्यांचा निकाली निघालाय बरोबर ना? कसला अर्ज मागण्याचा? दोन वारस नोंदीचं हे होतं, वारसांची फेरफार झाली होती. पहिला फेरफार आहे 1082 आणि दुसरा फेरफार आहे 1158 बरोबर. आता त्याच्यामध्ये आपला जे अहवाल आहे जो हे फेरफार मंजूर करायच्या अगोदरचं मंडलाधिकारी सासवड म्हणजे तुमचाच आहे स्वतःचा. काय अहवाल आहे तो मंडलाधिकारी सासवड यांचा जो अहवाल आहे याच्यामध्ये हा तुमचा जो अहवाल आहे तुमची याच्यामध्ये सही आहे, ही सही तुमचीच आहे बरोबर ना. हा याच्यामध्ये असा अहवाल आहे, हा अर्ज जो आहे तो याच्यामध्ये असं होतं की हसूबाई माणीबाई मुसलमान मयत झाल्यानंतर त्यांची वारस म्हणून फेरफार क्रमांक 2728 अन्वये मुली बिस्मिल्लाबाई बाप फसुबाई शेख, आशाबी मर्द मोहम्मद आणि 3 बायमाबी मर्द हसन यांची वारस म्हणून दाखल केली असे आणि दिसून येते सन 1974-75 ते सन 2024-25 पर्यंत जमीन गट नंबर 781 चा वाढी विभाजन नंतरचा नवीन गट नंबर 230 आणि जो दुसरा गट नंबर आहे गट क्रमांक 729 चा नवीन गट नंबर 228 सातबारा उतारा हे दोन्ही पाहिले त्याच्यावरून अहवाल दिलेला आहे तुम्ही की सातबारा उतारा पाहता बिस्मिल्लाबाई बाप हसूबाई शेख दाखल होण्याऐवजी बिस्मिल्लाबाई बाप कासूबाई शेख 5 आणि 4 असे दाखल असल्याचे दिसून येते. वरील प्रमाणे प्रकरणी वस्तुस्थिती दिसून येत असून सदर प्रकरणातील फेरफार क्रमांक 2728 अन्वये नाव दुरुस्ती करण्यास काही हरकत नाही असे इकडील मत आहे. सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी सेवेने चालू करीत असेल असा अहवाल तुम्ही गट नंबर 228 आणि 230 साठी दिलेला आहे पठारवाडीच्या बरोबर. परंतु त्याच्यानंतर हे याच्यामध्ये बिस्मिल्लाबाई ही परागंदा होती आणि परागंदा असल्याबाबत त्यांच्या वारसांनी म्हणजे तिच्या त्या आशाबी मर्द मोहम्मद शेख यांनी कोर्टाकडे रेग्युलर मुकदमा क्रमांक 87-11 दाखल केला होता. त्याच्यामध्ये कोर्टाने काय निर्णय दिला, त्यांनी ज्या मागणी केल्या होत्या की ती परागंदा आहे असं डिक्लेअर करावं, ती मयत आहे असं घोषित करावं, ते कोर्टाने केलं. फक्त ते काय केलं, दावा मंजूर केलेला आहे बिस्मिल्ला बी बाप हसूबाई शेख या सन 1985 सालापासून बेपत्ता असलेल्या भारतीय पुरावा कायदा कलम 107 नुसार त्या मयत झाल्या आहेत असे घोषित करण्यात येते. ते मंजूर केलं. परंतु त्यांची जी दुसरी मागणी होती की बाबा बिस्मिल्ला बी यांनी वादी या एकमेव कायदेशीर वारस आहेत असा ठराव घोषित होऊन मिळण्याची वादीची मागणी नामंजूर करणे, म्हणजे ते एकमेव नाहीत तर त्यांना इतर आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्या आहेतच आहेत परंतु इतर देखील आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानुसार काय केलं, परत नंतर त्या जे हे आहेत आता जे हे समीर शब्बीर शेख, रज्जाक हसन शेख हे कोणाचे वारस आहेत, आशाबीचे. आता आशाबी वारस आहेत. आशाबीला परत 4 मुली होत्या आणि आशाबी आणि बायमाबी ह्या वारस होत्या. आशाबीचे वारस हे आशाबीचे 4 मुली होत्या, खैरुनिसा, आमिना अनवर शेख, मड्डू मोहम्मद शेख आणि रजिया शब्बीर शेख. आता त्याचे ह्या रजिया शब्बीर शेख मयत आहेत, त्यांचे हे वारस आहेत समीर शब्बीर शेख. त्यांनी आपल्याकडे अर्ज केला होता. त्याच्यानंतर कधी आपल्याकडे हा जो अर्ज केला होता कुठला, हा तक्रार केस हनो SR 13/25. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं, यांनी अर्ज केल्यानंतर ह्या सगळ्या वारसांनी अर्ज केला. वारसांनी अर्ज केल्यानंतर हा अर्ज चालवला. त्याच्यामध्ये हुसेन दगडूशेखन उल्फत कादर मुलानी. आता ह्यांचा कुठेही मागमूस नाही, मागच्या सातबाऱ्याला नाही, चालूच्या सातबाऱ्याला नव्हता त्यावेळेसच्या, म्हणजे 2025 ला ज्यावेळेस केस दाखल त्यावेळेसची सातबाऱ्याचा त्याचा कुठे उल्लेख नव्हता. पण त्यांनी काय आपल्याकडे हरकत घेतली किंवा आम्ही वारस आहोत, म्हणजे आमची जमीन आहे किंवा आम्ही त्यांची वारस आहोत. तो अर्ज आपण चालवला आणि तो तक्रार अर्जदार यांचा अर्ज अमान्य करण्यात, म्हणजे ह्यांनी अर्ज केला होता वारस असल्याबाबतचा
हुसेन दगडूशेख आणि उल्फत त्यांनी वारस अर्ज असल्याबाबत अर्ज केला आणि ह्यांनी त्याला हरकत घेतली होती. मग हरकत घेतल्यानंतर यांचा जो अर्ज होता कोण मुमताज वासिम मुजावर, मड्डू मोहम्मद शेख, समीर शब्बीर शेख, खैरू सय्यद पटेल, आमिन अनवर शेख यांनी जी हरकत अर्ज आपण तो नामंजूर केला. आता नामंजूर करून काय केलं, तो फेरफार क्रमांक 1082 आपण नाकारला त्यावेळेस, म्हणजे जो वारस नोंद होणार होती 1082 ने तो नामंजूर केला. कोणाचा? ह्या वारसांचा, मुमताज वगैरे यांचे वारस नोंद दाखल केली ना, तर नाकारला. आता जर आणि त्याच्यानंतर परत काय झालं, त्याच्यानंतर परत आपल्याकडे एक अर्ज केला होता यांनी, समीर शब्बीर शेख. आता हे काही वारस होते, याच्यातला रज्जाक हसन शेख त्यावेळेस नव्हता, तर यांनी परत दुसरा एक अर्ज दाखल केला, समीर शब्बीर शेख आणि रज्जाक हसन शेखनी 73/2025. त्यानुसार ती केस चालली. परत उल्फत कादर मुलानी हे जे दगडूचे वारस होते ते दगडू शेखचे, त्यांनी ती हरकत घेतली. त्यानुसार परत आपण हरकतदारांचा अर्ज या ठिकाणी नामंजूर केला आणि 11/58 नुसार जो फेरफार होता परत वारसांचा फेरफार तो नाकारला. बरोबर. आता असं असताना जर या ठिकाणी आपण आपल्या अहवालामध्ये जर असं म्हणताय की बाबा बिस्मिल्लाबाई ही वारस आहे 228 मध्ये आणि 230 गट नंबर मध्ये, जो खातेदार फसुबाई माणिकबाई मुसलमान याची जर बिस्मिल्ला वारस आहे, तर बिस्मिल्लाचे जे वारस आहे ते खाली वारस म्हणून यायलाच पाहिजेत. आता ठीक असेल, आता एवढे डिटेलमध्ये मला सांगायचं, पण तुम्हाला जर आमचा निर्णय मान्य नसेल तर ज्याला निकाल मान्य नाही त्याने आपली एवढं एकच वाक्य आपल्याकडे असतं, पण एकच वाक्य ते खरं खोटं ठरवून घ्यायचं. अगदी बरोबर आहे. परंतु जर हा पण अहवाल आपणच दिलेला असेल, तो त्या केस मध्ये दाखल असेल, तर मग आपण तो वाचला नाही का? ते दाखल करता येईल ना तुम्हाला. नाही वाचला. नाही आपण वाचला नाही का असं मला म्हणायचं. अपिलामध्ये दाखल करता येईल. नाही अपिलामध्ये करूच, आम्ही केलं पण अपील केलेलं आहे ऑलरेडी, हे अपील दाखल आहे. त्यानंतर कारण आता हे जुनं प्रकरण आहे, त्यामुळे एवढं नाही 2 प्रकरण झाली ना सेम वाईज. खोटे दाखले दिले असतात हे हॉटेल का तुम्ही दाखले? ते आम्ही नाही ठरवू शकत. पण मग असं ठरवू शकत नाही. तर माझ्या माहितीनुसार ऍज अन ऍडव्होकेट एखादा व्यक्ती वारस आहे किंवा नाही हे पण ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो अधिकार कोर्टाला आहे आणि त्याबाबत दिवाणी न्यायालयाकडे यांनी हेअरशिप सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे ह्या वारसांनी. तर आपण दुसऱ्या वारसांना असं कसं ठरवू शकता किंवा कसं ठरवलं? हेअरशिप जर मिळाली असेल तर त्यांनी द्यावं आम्हाला. नाही हेअरशिपनुसार आम्ही त्याची नावं लावणारच. मग बाकीच्या जे दुसरे हरकत घेणारे होते, उल्फत कादर मुलानी, दादा दगडूशेख, मुन्नी रफीक मुलानी, हुसेन दगडूशेख यांना आपण वारस आहात हे कोणत्या कायद्याने कोणत्या अधिकाराने ठरवलं? आता एवढं हे सांगता येत नाही, तुम्हाला केस बघूनच तुम्हाला सांगू शकतो. मग आपण आता हे आमच्याकडून ती केस गेली आहे. मग आपण आता असं म्हणता येईल का आपण हा जो दाखला हा ज्या अहवाल दिलाय हा चुकीचा दिलाय असं म्हणायचं का? मग नाही असं आम्ही नाही म्हणू शकत ना. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणजे हा अहवाल बरोबर आहे ते तुम्ही म्हणू शकता ना, आम्ही कसं म्हणतो. ऍफिडेव्हिट मध्ये ना बिवरीला माहीत झाली आणि येरवड्याला माहीत झाली. नाही पण नोंद ज्यावेळी होती ना, तुम्हाला वाटत असेल की बाबा ह्यांनी व्हेरीफाय केलं नाही. हो, हो. केला त्याला आपल्याला जायचं का परत तुम्हाला टाकून चर्चा मंजूर करायचा हा नियम आहे का? नाही आता ते भाऊसाहेब एक माणुसकीच्या दृष्टीने म्हणून म्हणतो की आपल्या लेवलला किंवा जे काय आपले बेसिक लेवल आहे, बेसिक लेवलला जर आपण योग्य निर्णय घेतले तर हे जे गरीब जनता आहे त्यांना फक्त मग हे ससे हेलपट्टी करायला लावायचे का? की बाबा आम्ही निकाल दिलेला मान्य नाही तर तुम्ही वरती जा. गट नंबर 228 मध्ये माझी 142 गुंठे जागा आहे, एकूण क्षेत्र 183 गुंठे. त्याच्यात गट नंबर 228 मध्ये पटवाडीमध्ये 228 मध्ये 142 गुंठे आमच्या कुटुंबाची जागा आहे खरेदीची. याच कुटुंबाकडनं खरेदी केली. त्याच्यात बिस्मिल्लाच्या वाट्याला फक्त 51 गुंठे क्षेत्र शिल्लक होतं. 51 गुंठे क्षेत्र शिल्लक असताना हा इम्तियाज पिरजादे या माणसाने दुसऱ्या खरेदीदारांकडनं खरेदी देणाऱ्यांकडनं 96.5 क्षेत्राचं 2014 साली खरेदी खत केलेलं. ते खरेदी खत कॅन्सल करण्यासाठी माझी ऑलरेडी जिल्हा न्यायालयामध्ये केस चालू आहे. त्याच्यामध्ये तो हजर होत नाही. त्याला थर्ड पार्टी आपण पेपर नोटीस केले तरी तो त्या केसमध्ये हजर नाही झाला.
आणि इकडं खरेदी खत मारून दुसरं खरेदी खत त्या जागेचं मारतोय. त्याला जाणीव, त्या केसमध्ये जाणीव आहे की आपण त्यावेळेस त्यांची 45 गुंठे जागा एक्स्ट्राची खरेदी खत मारले, तरी सुद्धा आता 2025 मध्ये तो पुन्हा 89 गुंठ्याचं खरेदी खत मारतोय. 51 गुंठे जागा शिल्लक असताना परत जर 39 गुंठे तो जास्तीचं खरेदी खत मारतोय. हा जाणीवपूर्वक कट आहे. आमची जमीन बळकावायचा 193 गुंठ्यातली 185 गुंठ्याची जर जागा त्यांनी खरेदी केली आहे, तर आमची 142 गुंठे जागा कशी राहिली शिल्लक? 5 गुंठे जागा आम्हाला शिल्लक ठेवली. हे सगळं माहीत असताना आमची जमीन बळकावण्याच्या हेतूने त्यांनी सगळ्यांना हाताशी धरून हा सामायिक कट केलाय, आमची जमीन लुबाडायची. आणि याला तुमच्या निदर्शनाला आम्ही वारंवार प्रत्येक गोष्ट आणून देऊन सुद्धा तुम्ही त्यांचे आमचा 155चा आदेश 28/4/2025 ला तुमच्या निकालानेच तुमच्या या सगळ्या चौकशीने आम्हाला 155 दुरुस्तीचा आदेश मिळाला. त्यात 142 गुंठ्याचा तो ह्याला नोंदीला न घेता ह्या खरेदीदाराचे 4 फेरफार वारस नोंदीचे याचे तुम्ही आमच्या परस्पर मंजूर करून घेतले. आम्ही प्रत्येक वेळेस हरकतीत आलो, प्रत्येक वेळेस आम्ही आमची कागदपत्र दिली आणि तुमच्याकडचं जे उत्तर आहे तुम्ही वरच्या याच्यात अपेलात जा. आम्ही आमचे कामधंदे सोडायचे, आम्ही आमची दुकानदारी जे काय उद्योग आहे शेतीपाणी सगळं सोडायचा आणि इकडं अपिलं आणि कोर्ट कचेऱ्या केस नोटीस आणि याला उत्तर द्यायला आणि ही कागदपत्र झेरॉक्स ह्याच्यात सगळा पैसा खर्च करायचा. आमची परिस्थिती आत्ता आत्महत्येपर्यंत आमची मानसिकता पोहोचली. जर तुम्हाला आमच्यासाठी योग्य न्याय द्यायचा नसेल आमचे कागदपत्र पाहून, तर आम्हाला तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करायला लागेल, आत्महत्या करायला लागेल. तुम्हाला तुमच्या याच्याप्रमाणे जो काही निकाल घ्यायचा आहे तो घ्या, आमची त्याला हरकत नाही. पण आम्ही दिलेली कागदपत्राचा विचार करा आणि खरेदीदाराच्या हेतूचा मानसिकतेचा विचार करून त्याच्यावरती निकाल द्या. सरळ सरळ आमच्या ह्या सगळ्यांची जमीन हडप करण्याचा हा उद्देश आहे आणि याच्यासाठी एन प्रयत्न करून ते प्रकरण चालू आहे. सगळ्या गोष्टी आमच्यावर 5-25 गुन्हे दाखल केलेत, एकाही गुन्ह्याची शहानिशा करता आली नाही. 5-25 अर्ज केलेत माझ्या नावाचे. 25 अर्जाला उत्तर देताना मला 100 हातपाटे घालायला आले. 1.5 वर्ष झालं मी पोलीस स्टेशनला फक्त बोलतोय. हे म्हणतात आम्ही वारस आहे, हे म्हणतात आम्ही वारस आहे. तर हा निर्णय आपण म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणं योग्य नाही, पण आपण हा आपल्या सत्सद विवेक बुद्धीने असा निर्णय घेतला पाहिजे होता नॅचरल जस्टिस नुसार की तुम्ही दोघेही कोर्टात जावा, तुमचे कोण वारस आहे तुम्ही ठरवून आणा आणि त्यानंतर आमच्याकडे या. असा आपण निर्णय द्यायला पाहिजे होता. पण आपण काय केलं, एका बाजूचे तुम्ही वारस आहात असं ठरवून टाकलं, त्यांच्या नोंदी दाखल करायचा आदेश दिला, त्यांनी त्या नोंदी दाखलही करून घेतल्या आणि त्यानंतर ती प्रॉपर्टी विक्री केली. आमचा निर्णय मान्य नसेल तर त्यांनी अपील करायचं. आता तेच सांगतो आम्ही. आता असे वारसात अनेक असतात. नाही बरं का कांबळे साहेब, कांबळे साहेब तुम्ही त्यांना का आपल्याला सांगितलं परत तुम्हाला काय नोंद घेतली त्यांची? नाही आता ते काय मला सांगता येईल तुमच्याकडे चालू होतं सर्व. कारण माझ्याकडे हे पहा हा ते महिला जे कोर्टाचा विषय यांना काय अधिकार नाही. बरं का कांबळे साहेब, एक विनंती काय आहे, आता विमानतळ येते आंतरराष्ट्रीय, बरं का कांबळे साहेब एक विनंती काय आहे, ह्या समाजामध्ये अशा पद्धतीने तक्रारी वाढत चाललेल्या आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यामध्ये येऊ घातलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ, येऊ घातलेलं IT पार्क आणि ह्या गोष्टी ज्या आहेत यामुळं जमीन महसुलीच्या बाबतीत ह्या तक्रारी वाढत चाललेल्या आहे. बनावट वारस उभे करणं, मयत उभे करणं. आता तुम्हालाही कल्पना असेल, वनपुरीचं एक प्रकरण आहे आपल्या इथे, 4-5 केसेस घडलेले आहेत. आता पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः बातम्या केलेल्या आहेत त्याच्या. आता भिवरीमधल्या एकाची कालची पुढारीला बातमी की अशाच पद्धतीने झाले. मला काय म्हणायचं की तुम्ही दुवा आहात, सर्वसामान्य शेतकरी आणि जे काय होते धनदांडके कुणीतरी बाहेरून येतात, पैसे लावतात आणि गोरगरीब शेतकऱ्यांना अशा पद्धतीने त्यांचे हाल होतात. त्यांचं म्हणजे त्यांनी फक्त चक्र मारायचे तुमच्याकडं. तर माझी म्हणजे मला काय म्हणायचं की काहीतरी याच्यात पर्याय नाही का की तुम्ही कागदपत्र जर वेळीच व्हेरीफाय केले गेले असते तर ही वेळ आली नसती ना त्यांच्यावरती. एखादा मयत दाखला आमच्याकडे आला तो खरं का खोटा आणि निर्णय नाही घेऊ शकत नाही तो व्हेरीफाय झाला पाहिजे साहेब. दुसरा एक विषय सांगतो, भिवरीचाच विषय दुसरा एक आहे माझ्याकडे. सरकाळे म्हणून सुनील पांडुरंग सरकाळे यांच्या आई वारल्या, बायडाबाई उर्फ अंजनाबाई पांडुरंग सरकाळे. आणि या मयत झाल्यानंतर त्यांच्या मुलाने
त्यांच्या मुलाने जानेवारी 2025 मध्ये अर्ज दिला की आमची आई अशी वारलेली आहे आणि आमच्या वारसांच्या नोंदी दाखल करा. असा अर्ज दिल्यानंतर भागवत तलाठी जे होते त्यांनी त्याची नोंद दाखल केली नाही. नंतर एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे भाऊ जे आहेत त्या भाऊ बाळकृष्ण गायकवाड जे आहेत त्या बाळकृष्ण गायकवाड यांच्याकडे एक खोटं बनावट मृत्यूपत्र आणून दिलं की माझ्या बहिणीने माझ्या नावे असं मृत्यूपत्र तयार करून दिलेलं आहे. त्यांनी तात्काळ 6व्या महिन्यामध्ये जूनमध्ये 2 महिने वाट पाहिली आणि 2 महिने जूनमध्ये त्याची नोंद दाखल केली मृत्यूपत्राची. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस परत विचारलं या सुनील पांडुरंग सरकारेनी की बाबा मी जन्म मृत्यू माझ्या आईच्या वारसांची नोंद दाखल करायचा अर्ज दिला आणि त्याची नोंद नाही दाखल केली. त्यानंतर 8व्या महिन्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये ती परत वारसांची नोंद दाखल केली, तो फेरफार. त्याच्यानंतर आम्ही त्या मृत्यूच्या जी नोंद होती त्याला हरकत घेतली. ती केस या भाऊसाहेबांकडे यांच्याकडेच चालली, सर्कल मंडल अधिकाऱ्यांकडे. त्यांना ते सगळ्या गोष्टी निदर्शनास देखील आणल्या. या उपर देखील या मंडल अधिकारी सासवड यांनी त्या केसचा निकाल वारसांची नोंद मंजूर न करता त्या मृत्यूपत्राची नोंद मंजूर केली आणि ती प्रॉपर्टी आहे अशा भिवरीला गगनाला भिडलेली रेट आहेत. आता त्याच्यामध्ये यांचा काय उद्देश आहे, यांचा काय हेतू होता, यांचा काय त्याच्यामध्ये हे होतं आम्हाला माहित नाही. परंतु त्यांनी तो आदेश त्या भावांच्या बाजूने दिला जो की खोटं मृत्यूपत्र होतं. आणि सुप्रीम कोर्टच्या किंवा कायद्याच्या निर्देशाप्रमाणे जर मृत्यूपत्राला हरकत घेतलेली असेल तर यांना तसा निर्णय देण्याचा अधिकारही नाहीये. यांनी ते प्रकरण सरळ कोर्टाकडे पाठवायला पाहिजे. परंतु त्यांनी तो निर्णय दिला आणि ती प्रॉपर्टी त्यांच्या नावे केली. 2 दिवसामध्ये त्या प्रॉपर्टीवरती त्या भावांची नावं दाखल, भावाचं नाव दाखलही झालं. म्हणजे इतकी फास्ट कधी कधी एवढे फास्ट करतात. काय झालं साहेब? आत्मदहन करण्याच्या तयारीमध्ये आणि ते काय विषय तर तुम्ही पारदर्शकता करत नाही. म्हणून पार्टीची जर तक्रार चालली आहे ना, कोर्टातून सक्सेशन आहे वॉरंट डिक्लेरेशन तर नोट टाकतो. तुम्ही परस्पर लगेच नोट टाकून देत आहे. हे कसलं नियमात आहे? ती वारस केस आहे. हो वारस केस आहे, पण तुम्हाला तक्रार चालली आहे ना. अहो, साहेब, आम्ही तक्रार करत असतो वारसामध्ये. हो तुम्ही एका फेरफारमध्ये असं देताय की हे दिसून येत नाही. हे वारस दिसून येत नाही. कोर्टाचा केस चालली आहे ते सरळ किती देत आहे. दिसून झाले 2 महिने तुम्ही दिसून येत त्यांना नाही. वारस आहे असं डिक्लेअर करताय. साहेब साहेब की त्या बाईला बोलवून घ्या आमच्या समोर 10-82च्या टायमिंग हिंदू नाही बोलवलं तुम्ही. नाही, आता मला नाही सांगता येत. अहो तुम्हाला साहेब 7 बाराचं नाव वेगळं आहे ना, वरती बाकी बिस्मिल्ला बाग फसवायचे यांचा बाकीचा काही संबंधच नाही. तिथं आजूबाजूला पण स्वतः आम्ही त्या जागेत राहतोय, ती शेती करतोय आम्ही स्वतः तिथं. आणि ही बाहेरले येऊन जर आम्ही उठून जायचं का साहेब? स्वतः राहतोय आम्ही तिथे. त्यांनी कुठल्या नॉर्म्स पाळल्यात सांगा. खरेदी तुमची वारस नोंद झाल्यानंतर 11 दिवसात आठ तुमचा वारसनोंदीचा फेरफार कधी मिळेल, त्यांना कधी मिळाला निकाल? मागच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये ना, नोव्हेंबरमध्ये 28 नोव्हेंबरला त्यांनी खरेदी खत करून दिली, बरोबर. पण खरेदी खताची सर्वावधी किती तारखेला झाली बघा? 24/7 झाले. पेमेंट त्याला 24/7 केले खरेदी खतात. पुढचे घेतात निकालचा. म्हणजे हा जाणीवपूर्वक त्यांना एकत्रित कट करून हे सगळं प्रकरण केलंय. आणि या तसं काय उल्लेख करायचं तो त्याच्या आरोप केलाय त्यांनी मान्यवरती. त्यांनी अपील करायचे, त्यांनी पुरावे हे करून अपील करायचे. आपण याला किती दिवस लागणार कांबळे साहेब? साहेब आता अपील तर तर तुम्ही नोंदी लावताय ना. त्यांचं म्हणणं असं आहे की ते न्याय मागतात आणि इथून नोंदी लावले जातात. तुम्ही बघायचं ठीक आहे, नाही. आम्ही इथून पुढे काय घेऊ ती. मग हे झालं हे सगळं चुकीचं झालंय. नाही इथून पुढे नाही, नाही, पण अगोदर- आम्ही काय करू शकत नाही. आम्ही निर्णय बरं ऐका ना साहेब, आम्ही म्हणतो ना, मान्य. फेरफार रद्द करून घ्यावा. अंतिम असा विषय आहे याच्यामध्ये की मंडलाधिकारी यांचं असं म्हणणं आहे की बाबा जे काय निकाल तुम्हाला मान्य नाही तर तो तुम्ही पुढे चॅलेंज करा, पुढे आव्हानित करा, पुढच्या कोर्टाकडे जावा. परंतु जर मंडल अधिकाऱ्यांचं काही चुकलं असेल तर या सगळ्यांना आत्वा अधिकार आहे. आणि आत्ताच नवीनच सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे की जर कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखाद्या लोकसेवकाने जर काही काम केलं असेल तर त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यायचे. तर त्याप्रमाणे आता जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत त्या कागदपत्रानुसार या मंडल अधिकाऱ्यांचे जर काही चुका असतील कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही जर त्यांनी काही काम केलेलं असेल तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. तो अधिकार तुम्हाला आहे. त्यानुसार तुम्ही
तुमचा अपीलही करू शकता किंवा त्यांच्या विरुद्ध ज्या तक्रारी करता येईल त्या तक्रारी करू शकता. गेलेली ऑलरेडी बोलतोय. हा ठीक आहे, जे काय असेल ते म्हणजे तुम्ही करू शकता. हे फक्त तुम्हाला सांगायचं आता त्यांच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा त्यांचं एकच उत्तर आहे, तुम्ही वर जा. ठीक आहे.